रामामी तव दास दास म्हणता, माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होईल तेथे जय. रामाया भुवनात्रयी तुझ विणा, नाही तुझा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी, तू तात मी बालक. सुखा सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे. अपत्यापरी पाजवी प्रेमरसा, महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. सज्जन हो, नमस्कार. समर्थ रामदासांच्या ग्रंथराज दासबोध या ग्रंथाचा आपण सध्या अभ्यास करतो आहोत. संत समागम या फेसबुक लाईव्ह पेजवरून आदरणीय प्रवीणजी शास्त्री यांच्या सूचनेप्रमाणे समर्थ वाङ्मयाचा प्रचार प्रसार झाला पाहिजे या उद्देशातून हे चिंतन मागच्या महिनाभरापेक्षा जास्त काळापासून आपण चालवलेलं आहे. ग्रंथराज दासबोधामध्ये 200 समास आहेत. प्रत्येक दशकामध्ये 10 समास असे 20 दशक त्यात आहेत. आपण पाहिलं की 10व्या दशकापर्यंत समर्थ रामदासांनी एक सामान्य माणूस, प्रापंचिक माणूस तो आत्मज्ञानाच्या पातळीपर्यंत, पायरीपर्यंत कसा पोचेल याचं विवेचन केलंय. त्यासाठी त्यांनी साधना मार्ग सांगितला, त्या साधनेतल्या खास खळगे सांगितले, साधकाची तयारी कशी असली पाहिजे तेही सांगितलं. काल आपण 11व्या दशकातला आपण 3रा समास काल पाहिला. त्या समासाचं नाव आहे शिकवण निरूपण. आणि साधकाच्या किंवा मानवी जीवनातल्या बारीक सारीक गोष्टींचा उहापोह किंवा माणसाने किती सजग असलं पाहिजे, सतर्क असलं पाहिजे, सावध असलं पाहिजे, दक्ष असलं पाहिजे याचं वर्णन समर्थ रामदासांनी या समासामध्ये केलंय.
यापूर्वी आळस, दूषितपण, निद्रा यावर समर्थ बोललेले आहेत. याही समासामध्ये समर्थांनी आळसाचे फळ रोकडे, जांभया देऊन निद्रा पडे, सुख म्हणून आवडे आळशी लोका, असं त्याचं विवेचन केलंय. आणि आळशीपणा जो आहे तर तो आपण आपल्या जीवनातून हद्दपार केला पाहिजे, तरच आपलं ठरवलेलं कार्य किंवा हाती घेतलेलं कार्य ते फळप्राप्तीपर्यंत जाईल, असं संत रामदास या समासामध्ये सांगतात. आणि समासाच्या शेवटी समर्थांनी उद्वेग, चिंता, शंका, प्रश्न, चिडचिडेपणा या सगळ्याला आपल्या आयुष्यातून घालवण्यासाठी एक मूळ मंत्र दिला, आणि तो म्हणजे आहे ते तुके देवाचे, ऐसे वर्तणे निश्चयाचे, मूळ तुटे उद्वेगाचे येणे रीती. हे सगळं जर परमेश्वराचं आहे, देवाचं आहे, तर याचं कर्तेपणही मी माझ्याकडे घेता कामा नये. आणि यातून त्यामुळे मग जर चांगलं झालं तरी ते त्याच्यामुळे झालं, आणि जर काही वाईट झालं तर त्याची इच्छा म्हणून झालं, असं आपल्याला ते ऍक्सेप्ट करता आलं पाहिजे. या दशकामध्ये 11व्या दशकामध्ये हा भीमदशक नावाचा दशक आहे, आणि अत्यंत महत्वाचे समास या दशकामध्ये आलेले आहेत. आणि खरं तर या दशकापासून पुढचा जो दासबोध आहे 10 दशक, हे सगळे समाजाला समर्पित असलेल्या महंताच्या लक्षणांना वर्णन करणारे समास आहेत, असं म्हणलं तरी काही हरकत नाही. हा जो चौथा समास आहे 11व्या दशकातला, सार विवेक निरूपण, काय अर्थ ह्याचा? सार विवेक, विवेकातला सार सांगितलेला ज्या समासामध्ये आहे, ज्याच्यावर निरूपण केलेलं आहे, तो समास म्हणजे हा समास आहे. दशक 11वा, समास चौथा, सार विवेक निरूपण. समर्थ असं म्हणतात की साधकांनी आपल्या प्रपंचामध्ये किंवा आपल्या सभोवताली दृश्य विश्वामध्ये सार काय आहे, असार काय आहे, याचा आपण विचार करायला पाहिजे. आणि हे जे काही मिश्रण आहे सार असार, या मिश्रणातून असार बाजूला केलं पाहिजे आणि सार फक्त सेवन केलं पाहिजे. फळ आहे, फळामध्ये सालही आहे. धरून चला की आंबा आहे, आंब्याला साल आहे, मध्ये गर आहे, आणि पुन्हा खाली कोय आहे. कोय खाऊन चालेल का? वरची साल खाऊन चालेल का? समर्थ सांगतात की असार गोष्टींचा त्याग करून सार जे आहे की जे माझ्या ऐहिक आणि पारमार्थिक जीवनासाठी उपयोगी आहे, असं ते सार आपण आपल्या जीवनामध्ये घेतलं पाहिजे. जे शाश्वत आहे त्याचा स्वीकार केला पाहिजे, असा उपदेश समर्थ रामदासांनी या सार विवेक निरूपण समासामध्ये केलेला आहे. समर्थ असं म्हणतात की सगळे दृश्य विश्व हे खरं वाटतं, आणि असा जो माणूस असतो, आपण पाहिलंय मागच्या समासांमध्ये की जे दिसतं आहे, शिष्य प्रश्न विचारतो की स्वामी, जे दिसतं आहे त्याला तुम्ही खोटं मानायला सांगता, आणि जे दिसत नाही, जे प्रचितीला येत नाही, त्याला तुम्ही खरं मानायला सांगता. समर्थांनी त्याचं सगळं विवेचन आपल्याला व्यवस्थित मागोमाग आत्ताच्यापर्यंतच्या दासबोधामध्ये सांगितलेलं आहे. त्याचा परत पुनरुच्चार करणं योग्य होणार नाही. पण समर्थ या समासामध्ये म्हणतात की आता 10 समास सांगून झाले, आणि तरी जर माणसाला असं वाटत असेल की जे मी पाहतो आहे हे खरं आहे, तर समर्थांनी त्याला एक उपाधी दिली आहे, आणि ती अत्यंत टोकाची आहे. समर्थांनी त्याला भिकारी असं नाव दिलंय. बघा, म्हणजे समर्थांच्या अंतःकरणामध्ये आता किती तळमळ आहे शिष्याप्रती, की मी एवढा दासबोध तुला सांगितला, 100 समास सांगून झाले, आणि आता जर मनामध्ये तुझ्या काही दोलायमानता असेल किंवा काही द्वंद्वावस्था असेल, तर मग तू भिकाऱ्यापेक्षा खालच्या पातळीवरचा गेलास, असं समर्थ सांगतात. आणि समर्थ या ओवीमध्ये सांगतात,
निर्विकारी आणि विकारी, एक म्हणेल तो भिकारी, विचाराची होते वारी, देखत देखता श्रीराम. निर्विकारी आणि विकारी. निर्विकारी काय आहे? परब्रह्म आहे, ब्रह्माचं स्वरूप आहे, तो अंतरात्मा आहे. आणि विकारी काय आहे? जे सगळं आम्हाला दृश्य दिसतंय हे सगळं विकारवंत आहे, नाशिवंत आहे. क्षणोक्षणी त्यामध्ये बदल होत चाललेला आहे आणि ते ऱ्हासाकडे झुकतं आहे. म्हणून समर्थ या ठिकाणी म्हणतात की निर्विकारी आणि विकारी, परब्रह्म आणि दृश्य विश्व हे सगळ्यांना एकच वाटेल. ज्याला एक वाटेल तो भिकारी आहे. काय शब्द वापरलाय समर्थांनी! एका तळमळीच्या पोटी हा शब्द समर्थांच्या वाङ्मयामध्ये या ठिकाणी आलेला आहे. समर्थ म्हणतात की ज्याला, समर्थांनी ओव्या दिलेल्या आहेत पुढे, ओवी क्रमांक 14 मध्ये अशा माणसाचा समर्थांनी धिक्कार केलाय. समर्थ म्हणतात की असा माणूस पापी आहे, करंट आहे, रंक आहे, की ज्याला या दृश्य विश्वामध्ये सार काय, असार काय, शाश्वत काय, अशाश्वत काय, आत्मवत काय आणि अनात्मवत काय, कोणतं नित्य आहे, कोणतं अनित्य आहे, याचा जर विवेक समजत नसेल तर असा माणूस, हा जो व्यक्ती आहे तो काही परमार्थाच्या मार्गावर येऊ शकत नाही. तो पापी आहे, करंट आहे, रंक आहे, अशी बिरुदावली, उपाधी संत रामदासांनी या समासामध्ये दिलेली आहे. या समासामध्ये ओवी क्रमांक 16 ते 26 या 10 ओव्यांमध्ये समर्थ रामदासांनी शाश्वत आणि अशाश्वतातला भेद अत्यंत मार्मिक पद्धतीनं आपल्याला समजावून सांगितलेला आहे. खूप उदाहरणं समर्थांनी या समासामध्ये दिलेली आहेत. आणि समर्थांनी हा जो समास आहे, तर या समासामध्ये या 10 ओव्यांमध्ये शाश्वत काय आहे आणि अशाश्वत काय आहे याची उदाहरणं दिलेली आहेत, की जेणेकरून आपल्या लक्षात आलं पाहिजे की आपण शाश्वताला धरलं पाहिजे, साराला धरलं पाहिजे, नित्य काय आहे त्याचा विचार करून त्याचा आपण स्वीकार करायला पाहिजे. समर्थ पुढे असं म्हणतात, म्हणजे आपण या उदाहरणांकडे जर आपण सगळ्यांनी त्या ओव्या मुळातून वाचून काढल्या पाहिजेत. आणि या ओव्यांचा विचार करताना आपल्या असं लक्षात येईल की दैनंदिन जीवनामध्ये जर दक्ष माणूस नसेल, जर सावधान नसेल, तर आपली कुठेही फसगत होऊ शकते. कुणीही आपल्याला फसवू शकतो. समर्थ पुढे असं म्हणतात की जर प्रपंचामध्ये जर आपल्याला एवढं सजग राहावं लागतंय, प्रपंच किती दिवसाचा आहे हो? काही वर्षांचा. म्हणजे 100 वर्ष जरी आपण आयुष्य धरलं तरी आपल्याला करावा लागणारा प्रपंच किती आहे? 50-60 वर्षांचा. कारण सुरुवातीची काही बालपणातली जी काही वर्ष असेल किंवा जे जीवन असेल तेव्हा काही आपल्याला करावं लागत नाही. आणि जेव्हा वार्धक्य येतं तेव्हा मुलं त्यांचा तो कारभार त्यांच्या हातात घेतलेला असतो. त्यामुळे आपल्याला पुन्हा फारसं लक्ष द्यायची गरज नाही. म्हणजे शतवर्षे वय नेमिले, समर्थ म्हणतात या 100 वर्षामध्ये फार फार तर 50-60 वर्ष आपल्याला हा प्रपंच करावा लागतो. पण या प्रपंचामध्ये सुद्धा आमची फसगत किती वेळा होते. कारण काय, तर आम्ही सावधान राहत नाही, आम्ही सजग राहत नाही, आम्ही विचारपूर्वक काम करत नाही. आम्ही काम केल्यानंतर विचार करतो, मग कपाळाला हात बडवत बसतो. म्हणून समर्थ या ठिकाणी म्हणतात की एवढा अवचट नरदेह मिळालेला, अत्यंत महत्प्रयासाने हा नरदेह मिळालेला आहे. आणि त्याला जर आपण नीट त्यातून जर आपल्या आयुष्याचं कल्याण केलं नाही तर उपयोग काय. समर्थ या ठिकाणी म्हणतात, संसार सांते साले, एक लाभे अमर झाले, एक ते करंटे ठकले, मुदल गेले श्रीराम. मुद्दल मिळालेली आहे आणि त्या मुद्दलावर जे व्याज मिळेल, मुद्दल काय आहे, हे आम्हाला नरदेह मिळालेलं ही मुद्दल आहे. याच्यावर आम्हाला व्याज मिळवायचं आहे.
आणि हा नरदेह आम्हाला चांगल्या पद्धतीने भगवंताला त्याच्याकडनं आलेला आहे त्याला दिला पाहिजे. पण याच्या व्याजावर आम्ही असं काही कर्म केलं पाहिजे की आमचं व्याज त्या कर्मातून, सत्कर्मातून आमचं व्याज म्हणजे पुण्य, चांगलं कर्म, चांगली उपासना, साधना, आणि व्याज ते एवढं वाढलं पाहिजे की त्यातून आम्हाला मोक्ष प्राप्ती झाली पाहिजे, आत्मज्ञान प्राप्ती झाली पाहिजे. हे जे मुद्दल म्हणून शरीर मिळालेलं आहे, नरदेह मिळालेला आहे, त्याचा आपण चांगल्या पद्धतीनं वापर केला पाहिजे. नंबर 1. नंबर 2, ते चांगल्या पद्धतीनंच भगवंताला जसंच्या तसं दिलं पाहिजे. आपण समजा आपल्याकडे एखादी वस्तू कुणी आणून ठेवली, मोटरसायकल आणून ठेवली एखाद्याने, किंवा मी 1 महिनाभर गावाला चाललो आहे, मोटरसायकल तुमच्याकडे राहू द्या, तुम्हाला गरज पडली तर वापरा. आणि आपण ती मोटरसायकल वापरली, मग त्याचे पंक्चर झालं, आणून ठेवली, पेट्रोल त्याच्यामध्ये होतं, ते वापरलं, तसंच ठेवून दिलं, काही एखाद्या वेळी खरचटलं, मार लागला, आरसा तुटला, अशा पद्धतीनं जर आपण ती आणून ठेवली आणि तो माणूस आल्यानंतर जर त्याला आपण दिली, काय वाटेल त्याला? वाईट वाटेल. समर्थ या ठिकाणी आम्हाला हे पटवून देत आहेत 2 गोष्टी. या नरदेह जे आम्हाला मुद्दल म्हणून मिळालेला आहे, ह्या मुद्दल जे नरदेह, हा जो देह मिळालेला आहे, हा देह आपण चांगल्या पद्धतीनं भगवंताला परत सुपूर्त केला पाहिजे, रिटर्न विथ थँक्स. आपल्याला माहिती आहे की परमपूजनीय स्वामी वरदानंद भारती यांनी वयाच्या 81-82व्या वर्षी उत्तर काशीला आपला देह ठेवला, सांगून देह ठेवला. किती जरी 15 दिवस अगोदर वरदानंद भारतींनी सॉलिड फूड घ्यायचं बंद केलं, अन्न खायचं बंद केलं, केवळ दूध. नंतर शेवटचे 5-6 दिवस फक्त पाणी घेत होते ते. आणि ठरलेल्या तिथीच्या अगोदर 2 दिवस अगोदर त्यांनी आपल्या शरीराचा इनिमा करून घेतला होता. म्हणजे मुद्दल सुद्धा, आपल्याला मिळालेला पंचभौतिक देह सुद्धा तो भगवंताला किती स्वच्छ, किती शुद्ध, किती पवित्र असा दिला पाहिजे. किती मोठी भावना आहे. समर्थांनी आपल्याला पहिल्या 2ऱ्या दशकातल्या 4 समासांमध्ये सगुण परीक्षा अ व कड मध्ये सांगितलं की देहाला धुतो असं जर म्हणलं, म्हणजे पोटाच्या बाबतीत, पोट, आतडी, तर देह अवचिता पडेल असं समर्थ म्हणतात. मरून जाईल ना माणूस. इंटेस्टाईन कशी काढणार बाहेर, आतडी कशी काढणार, कसं स्वच्छ करणार? पण त्या आतडीमध्ये आणि पोटामध्ये जे मूत्राशय आहे त्यामध्ये समर्थ म्हणतात की गंगेचं पाणी जरी घेतलं तरी ते मूत्र म्हणून बाहेर पडतं, प्रसाद ग्रहण केला ते मल म्हणून बाहेर पडतं. म्हणजे एवढं घाणीचं कोठार असलेलं सुद्धा ते जे मुद्दल आपल्याला मिळालेलं आहे ते किती चांगल्या पद्धतीनं, चांगल्या अवस्थेत आपण परत करायला पाहिजे भगवंताला. हे स्वामी विवेकानंदांच्या अंत्यसमयीच्या त्यांच्या आचरणावरून आपल्या लक्षात यायला पाहिजे. संत रामदास या ठिकाणी ह्याच गोष्टी सांगतायत. संसार सांतेस आले, एक लाभे अमर झाले. संसार सांतेस आले म्हणजे संसार प्रपंचामध्ये आला, जन्म झाला, पृथ्वीवर मानव म्हणून जन्म झाला, प्रपंच केला. या प्रपंचाच्या आधारावर मिळालेल्या देहानी, म्हणजे ते मुद्दल आहे, त्या देहाच्या आधारावर एक लाभे अमर झाले. अमर झाले म्हणजे सायोज्य मुक्ती प्राप्त केली. स्वरूपता, समीपता, सलोकता आणि सायोज्यता की जी अविनाशी आहे, ती सायोज्यता मुक्ती म्हणजे पहावे आपणासी आपण, आत्मज्ञान. माझं मूळ स्वरूप काय आहे, परब्रह्म स्वरूप. मला ते ज्ञान होणं म्हणजे मी अमर होणं आहे. अमर झालो म्हणजे पुन्हा जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये मी अडकणार नाही. आणि त्यासाठीच तर आपला दासबोधाचा अभ्यास चालू आहे, त्यासाठीच तर हा सगळा व्याप करायचा आहे. समर्थ पुढे म्हणतात, एक ते करंटे ठकले. ठकले म्हणजे फसले. संसार सांतेस आले आणि फसले. आणि असा माणूस कसा आहे, करंट आहे, दरिद्री आहे, पापी आहे, भिकारी आहे.
समर्थ सांगतात इथं येऊन जो ठकला तो भ्रमला. म्हणजे एवढं सगळं चांगलं अत्यंत दुष्प्राप्त असलेला हा नरदेह मिळाला आणि एवढं घबाड मिळाल्यानंतर सुद्धा त्याच्यातून त्याला काही फायदा नाही करून घेता आला. मग असा माणूस फसला, संसारात फसला, प्रपंचात फसला. आणि मग समर्थ असं म्हणतात शेवटच्या चरणामध्ये की मुद्दल गेले आणि त्यामुळे त्याला हे मुद्दल त्या मुद्दलातून काहीही चांगलं निवडता आलं नाही, करता आलं नाही. आला तसा गेला. उपजदास निजेला, निजताच मेला आणि तसा मेला म्हणून पुन्हा जन्माला आला. समर्थ या ठिकाणी असं म्हणतात की माणसं खूप वैचारिक गोंधळ घालतात. खूप ओव्या समर्थांनी या समासामध्ये त्याच्यासाठी वेचलेल्या आहेत. काही सांगायला गेलं तर त्यांना आपलंच खरं मानतात. ते आपल्या भोवती अभोवती सभोवती अशी माणसं आहेत का नाही. आपण एखाद्याला जर चांगलं काही सांगायला गेलो पण त्याची अहंता किंवा त्याचा अहंकार असा असतो की तो ऐकून सुद्धा घेत नाही. आपल्याला ही ऐकण्याची कला आली पाहिजे आणि विसरण्याची पण कला आली पाहिजे. समर्थ असं या ठिकाणी म्हणतात की विनाकारण वाद घालण्यापासून साधकांनी बाजूला असलं पाहिजे. वितंडवाद घालणं बरोबर नाही. थोडंफार ज्ञान मिळालं, साधना मिळाली, सिद्धी प्राप्त झाल्या म्हणजे लगेचच मी माझा ज्ञानाचा दिवा घेऊन मशालीसारखा जगभर नाही फिरलं पाहिजे. ज्ञानाच्या दिव्याची मशाल, त्यावरून समर्थ रामदासांच्या आयुष्यातला एक प्रसंग मला आठवतो. त्या काळामध्ये सदाशिव शास्त्री येवलेकर नावाचे एक ज्ञानी गृहस्थ होते. साधना चांगली होती, हा सिद्ध पुरुष होता, पण ज्ञानाचा अहंकार. आणि त्या काळामध्ये जयपत्र मिळवण्यासाठी म्हणजे मला जर समजलं की या गावामध्ये एक विद्वान राहतो आहे, मग मी तिथं जायचं, त्यांना मी आव्हान द्यायचं, त्यांच्यासोबत वाद घालायचा. जर ते हरले तर त्यांच्याकडनं मी पत्र लिहून घ्यायचं की मी यांच्या सोबत शास्त्रावर वाद घालत असताना, शास्त्र चर्चा करत असताना मी हारलो. अशा पत्रांचा गठ्ठा घेऊन सदाशिव शास्त्री येवलेकर हे सज्जनगडावर आले आणि ते त्यांना समर्थ रामदासांना म्हणाले की मला तुमच्याशी वाद घालायचा आहे. समर्थ रामदासांच्या लक्षात आलं की ज्ञानाच्या मानगुटीवर माऊलींनी जसं सांगितलंय, अहंकार हा त्याच्या मानगुटीवर बसलेला असतो आणि तो हवं तसं त्याला नाचवतो. मोठी अवघड परिस्थिती आहे. ज्ञानी माणूस जेवढा असेल त्याच्या मानगुटीवर हा ज्ञानाचा अहंकार बसलेला असतो. भले भले यातून सुटले नाही तो. अगदी उच्च पदावर जाऊन कधी घसरगुंडीतून खाली येतील, सापाच्या तोंडात पडून सरळ शेपटीला खाली, अशी अवस्था भल्या भल्यांच्या जीवनामध्ये झालेली आहे. समर्थांनी सांगितलं की एक काम करणं, म्हणाले माझ्याशी वाद घालायच्या ऐवजी हा जो अंतेज येतो आहे त्याच्याशी तू वाद घाल, म्हणाले त्याच्याशी तू चर्चा कर. त्याला एवढा अहंकार होता, तो म्हणाला अहो मी ज्ञानी माणूस आहे, तुम्ही मला त्या अंतेजासोबत काय बोलायला लावता की त्याला त्याच्या जीवनाचं त्याला काय माहिती आहे, कसलं शास्त्र, कसला ग्रंथ, त्यांनी काय शाळा शिकली आहे, काय कुठल्या वेदांचा अभ्यास केलाय, काय केलंय, आणि तुम्ही त्याच्याशी मला वाद घालायला सांगता. संत रामदासांनी कल्याणांना सांगितलं एक रेष ओढ, म्हणाले काठीने, आणि हातातल्या काठीने कल्याणांनी रेष ओढली. तो जो अंत्यज होता त्या रेषेतून पलीकडे गेल्यावर त्याला विचारलं तुझं नाव काय आणि तुझा उद्योग काय. तो म्हणाला मी क्षत्रिय आहे. पुढे एक रेग ओढली, पुढे ती रेग ओढून पलीकडे गेल्यानंतर त्याला विचारलं तू कोण आहेस. तो म्हणाला मी ब्राह्मण आहे, घनपाटी ब्राह्मण आहे. आता त्या सदाशिव शास्त्र्यांना विचारलं की तुम्ही यांच्याशी वाद घालाल का. आता खरं तर सदाशिव शास्त्र्यांचे डोळे उघडायला पाहिजे होते, पण त्यांनी त्याच्याशी वाद घातला, ते हारले. सज्जनाओ, सदाशिव शास्त्र्यांची अडचण कुठे झाली माहितीये.
ते काय करायचे की एक मशाल पेटवून आपल्या समोरच्या घोड्यावर द्यायचे आणि त्यांनी अशी शपथ घेतली होती की ही माझ्या ज्ञानाच्या ज्योतीने पेटवलेली ही मशाल आहे आणि ज्या दिवशी मी हरेन शास्त्रचर्चेमध्ये त्या दिवशी मी ही मशाल विझवून टाकील आणि माझी जीभ कापून टाकील. काय ज्ञानाचा अहंकार आहे बघा, की म्हणजे जीभ कापून टाकता येण्याची परिस्थिती माझ्या आयुष्यात येणार नाही, हा सुद्धा किती मोठा अहंकार आहे. दुर्दैवाने समर्थ रामदासांच्या मठात घडलं आणि त्यांनी लगेचच कमरेची सुरी काढली की आता जीभ कापून टाकतो. सज्जनगडची आमची माऊली आहे, पाहिल का हो हे? सज्जनगड निवास माझे रामदास माऊली. माऊलीला कळवळा आला. माऊली म्हणाली, अरे असं नाही, तुमचं एवढं ज्ञान आहे, असं वाया घालवू नका किंवा असा अहंकार आणू नका मनामध्ये. साधना करा, काही वर्ष एकांतात चिंतनात घालवा. समर्थांनी त्यांना तिथून पाठवलं. हे सदाशिव शास्त्री एका झाडाखाली आराम करण्यासाठी पहुडले. झोप लागली त्यांना आणि जेव्हा जाग आली तेव्हा त्या झाडावरच्या दोन पक्ष्यांमध्ये भांडणं चाललेली होती. आता हा ज्ञानी माणूस आहे, त्यांना ती भाषा अवगत आहे. एक पक्षी म्हणतोय की या फांदीवर तू येऊ नकोस, तो दुसरा म्हणतो तू या फांदीवर येऊ नकोस. त्या दोन पक्ष्यांची चर्चा चालू आहे. ते म्हणतात, अरे ज्ञानाच्या अहंकाराने जो ब्रह्मराक्षस होतो त्याच्यासाठी ती फांदी राखीव आहे म्हणाले. ते म्हणे कोण आहे असा ब्रह्मराक्षस? तर ते म्हणे सदाशिव शास्त्री येवलेकर ती येणार आहेत आता आणि ते ब्रह्मराक्षस होऊन या फांदीवर बसणार आहेत. तेव्हा सदाशिव शास्त्र्यांच्या लक्षात आलं की आपली लेवल काय. पुढे हे सदाशिव शास्त्री फार मोठे विद्वान झाले, समर्थांचे शिष्य झाले. शिष्य झाले नाही, ते महंत झाले, मठपती झाले. समर्थ या ठिकाणी असं म्हणतात की संसार सांतेस आले, एक लाभे अमर झाले. अमरत्व मिळालं. असा अहंकार न येता अत्यंत विनम्र भावाने संतांच्या साहित्याचा अभ्यास केला पाहिजे आणि अमरत्व प्राप्त करून घेतलं पाहिजे की जे सदाशिव शास्त्र्यांनी प्राप्त करून घेतलं. त्यांच्या समर्थ रामदासांच्या जीवनातला हा प्रसंग अत्यंत बोलका आहे. पुढे समर्थ असं म्हणतात की काय उत्तम काय आहे, चांगलं काय आहे, हीन काय आहे, हे ओळखता येणं म्हणजे खरं ज्ञान आहे. समर्थ असं सांगतात, धोंडे सांडून सोने घ्यावे, माती सांडून अन्न खावे आणि अवघेची सार म्हणावे, बाष्कळपणे श्रीराम. हे समजलं पाहिजे ना. धोंडे म्हणजे काय आणि सोनं म्हणजे काय यातला फरक आमच्या लक्षात आला पाहिजे. आता नाथांसारखा एखादा माणूस असतो की ज्यांना सगळं मृत्तिके समान, त्यांची दृष्टीच तशी झाली आहे. सोनं, अमृत, माती, दगड, धोंडे, त्यांना सगळं एकाच पातळीवर आहे. नाथांच्या चरित्रातला एक प्रसंग आहे. एक माणसाला गावाला जायचं होतं आणि म्हणून त्या माणसाने एक परीस दगड आणून नाथांच्या घरी दिला. कारण कोण विश्वासू माणूस तेवढे गावामध्ये येऊ तेवढे नाथच होते. तो म्हणाला की मी यात्रेला चाललो आहे आणि हा फार मौल्यवान दगड आहे, तुम्ही जपून ठेवा, मला तुमच्यावर विश्वास आहे. एकनाथांनी श्रीखंड्याला बोलावलं आणि म्हणाले, हे देवघरात ठेवून दे म्हणाले, देवपाठामध्ये, म्हणजे तिथं सेफ राहील, इकडे तिकडे पडून जाईल कुठं. श्रीखंड्याने देवघरात ठेवून दिलं. बरीच महिने गेले, तीर्थयात्रा करून माणूस परत आला आणि तो म्हणाला की नाथ महाराज, मी तुम्हाला तो जो एक वस्तू दिली होती, अत्यंत मौल्यवान अशी होती ती, आणि ती मला तुम्ही परत द्या. नाथ महाराजांच्या लक्षात येणे की कुठली वस्तू यांनी दिली होती ना, असल्या मौल्यवान वस्तू घेऊन माझ्याजवळ मला काय करायचंय.
पण नंतर जेव्हा त्यांनी सगळं सांगितलं तेव्हा लक्षात आलं. त्यांनी श्रीखंड्याला बोलावलं, म्हणाले ते आपण ठेवलेलं होतं ते कुठे आहे ते? आता फार मोठी अडचण अशी झाली की श्रीखंड्यांनी सांगितलं की अहो ते निर्माल्यासोबत तर मी टाकून दिलं. म्हणले ते कुठं टाकलं? नदीच्या तीरावर टाकलं. आता एवढा अमूल्य वस्तू ती, आणि ती नदीमध्ये पडली. नाथ महाराजांच्या चरित्रातला प्रसंग अत्यंत बोलका आहे. सज्जनो, नाथ महाराज त्या इस्माला घेऊन नदीवर गेले, गंगेच्या पात्रात उभे राहिले, खाली झुकले, नदीमध्ये हात घातला आणि 2-4 दगड काढून त्याला दाखवले. ते म्हणाले यातला कुठला दगड आहे तुझा? तो म्हणाला हे सगळे दगड सारखेच दिसत आहेत, पण माझा कुठे आहे? ते म्हणे आता तू ओळखून घे ना, मला तर काय माहित नाही त्याचं काय विशेषता आहे. तो म्हणाला विशेषता आहे म्हणल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की अरे ह्याच्याने आपण कसल्याही धातूला स्पर्श केला की त्याचं सोनं होत आहे. त्याने लगेचच तिथं खाली गंजलेला तुकडा पत्र्याचा घेतला आणि त्याला दगड तो स्पर्श केला, त्याचं सोनं झालं. त्याच्या मनामध्ये अजून अशी एक मोह निर्माण झाला. तो म्हणाला थांबा थांबा, हा नाहीये, दुसरा दगड आहे बहुतेक. दुसरा दगड घेतला, पुन्हा एक तुकडा घेतला, त्याला स्पर्श केला, त्याचाही सोनं झालं. असं नाथांच्या जीवनामध्ये होऊ शकतंय, आमच्यासारख्या सामान्य माणसाच्या जीवनात कसं होईल? म्हणून संत रामदास या ठिकाणी सांगतात, धोंडे सांडूनी सोने घ्यावे हे मूर्खपणाचं लक्षण आहे. माती सांडून अन्न खावे, म्हणजे यातला मूर्खपणा चुकून शब्द गेला, माफ करा. धोंडे सांडून सोने घ्यावे, माती सांडून अन्न खावे, यातलं शाश्वत काय आहे, योग्य काय? ही मार्मिक उदाहरणं आपल्याला संत रामदास पटवून देत आहेत की यातलं जे योग्य आहे, जे उत्तम आहे, जे आम्हाला श्रेयस आहे, त्याचा आम्ही अंगीकार केला पाहिजे, त्याचा आम्ही स्वीकार केला पाहिजे. आणि अवघेची सार म्हणावे बाष्कळपणे. समर्थ म्हणतात सगळ्यालाच चांगलं चांगलं म्हणत राहणं हे बाष्कळपणा आहे. आणि पुढे समर्थ असं म्हणतात की माणसाच्या आयुष्यामध्ये हा जर सारासार विवेक, आपल्याला माहिती आहे की या समासाचं नाव काय आहे सज्जनाओ? या समासाचं नाव आहे सार विवेक निरूपण. असं विवेकाच्या बळावर सार आसार मिश्रणातून असाराचा त्याग करून साराचं सेवन करणं, समर्थ म्हणतात की असा माणूस म्हणजे दिव्यान्न भक्षण करणार आहे. काय सुरेख उपमा दिली आहे समर्थ रामदासांनी. एक दिव्यान्ने बक्षिती, एक विष्ठा सावडिती, आपल्या वडिलांचा घेती स्वाभिमान श्रीराम. काय उपयोग आहे आपल्या वडिलांचं मोठेपण सांगून? मूर्खांची लक्षणं सांगताना समर्थ म्हणाले, आपण करी आपली स्तुती, स्वदेशी भोगी विपत्ती, वडिलांची सांगे स्तुती, असा तो एक मूर्ख आहे. वडिलांच्या नावावर किंवा वडिलांच्या मिळकतीवर जगणं हे परावलंबित्व आहे. हा पुरुष धर्म नव्हे. एक दिव्यान्ने बक्षिती, जो विवेकाच्या बळावर सार आसाराचा विचार करून साराला स्वीकारतो, त्याचं जीवन आणि त्याच्या सभोवती त्याच्या समवेत समाजाचं जीवन हे अत्यंत उत्कर्ष असं होतं, विकसनशील होतं. एक दिव्यान्ने बक्षिती, एक विष्ठा सावडिती, एकाला घाण साफ करावी लागते. आपल्या वडिलांचा घेती स्वाभिमान. आपल्याला माहिती आहे की जाणपण निरूपणामध्ये सुद्धा अशी एक ओवी आलेली आहे. पृथ्वीमध्ये लोक सकळ, एक संपन्न एक दुर्बळ, एक निर्मळ एक वंगळ, काय निमित्त श्रीराम. काय असं होतं? एका आई बापाच्या दाम्पत्याच्या पोटी 4 मुलं जन्माला आलेली असली तरी ती सगळी एका लेवलला राहत नाही. त्या सगळ्यांच्याकडे साधन सामुग्री किंवा वैभव संपन्नता, आर्थिक असेल, ऐहिक असेल, पारमार्थिक असेल, सगळीकडे त्यांची त्या पातळीवर त्यांचा विकास होत नाही. एखादा माणूस अत्यंत बिकट परिस्थितीत राहतो, एखादा अपार्टमेंट बांधतो,
भौतिक साधनांनी संपन्न असं जीवन जगतो. हे सगळं समर्थ रामदास विवेकाच्या बळावर सार आसारातून साराचा स्वीकार करणे आणि आसाराचा त्याग करणे यासाठी हा समाज समर्थ रामदासांनी वेचलेला आहे. आपण हा समाज मुळातून वाचला पाहिजे की जेणेकरून आपल्याला त्या समाजातल्या अनेक उदाहरणांवरून आपल्या जीवनामध्ये आपण किती सजग असलं पाहिजे, दक्ष असलं पाहिजे, सावध असलं पाहिजे, विवेकी असलं पाहिजे हे आपल्या लक्षात येईल. सज्जनाओ, पुढचा जो समास आहे तो आहे राजकारण निरूपण. मला दशक 11 समास 5 ग्रंथराज दासबोधातले काही समास हे अत्यंत मनाचा अंतःकरणाचा ठाव घेणारे आहेत. तसा सगळा ग्रंथच हा पावलोपावली आपल्याला उपदेश करणारा आणि आपल्याला आत्मज्ञान प्राप्तीच्या मार्गावर अग्रेसर ठेवणारा आहे. पण काही समास असे आहेत की ते अत्यंत भावतात. त्यातला हा एक समास आहे राजकारण निरूपण. दशक 11 समास 5. सज्जनाहो, समर्थांच्या जीवनाचा आणि या ग्रंथाचं वैशिष्ट्य पाहत असताना अनेक असे प्रसंग, अशा घटना किंवा या वाङ्मयाची निर्मिती आपण पाहिली की ती अनेक वैशिष्ट्यांनी ती भूषवलेली आहे. अनेक वैशिष्ट्य आहेत की ज्या ग्रंथाला आपण पाहिलं की मंगलाचरण पहिल्या समासात नाहीये, प्रस्तावना आहे. या ग्रंथामध्ये ग्रंथकर्ता किंवा लेखनकर्ता कुणी नाहीये. या ग्रंथामध्ये आचार्य सांगतात तसं सामान्य माणसाच्या प्रापंचिकाच्या क्षुल्लक व्यवहारापासून परमार्थाच्या अत्युच्च कोटीपर्यंत सगळे विषय महाभारताच्या नंतर कुठं आलेले असतील तर ते केवळ आणि केवळ दासबोधामध्ये आलेले आहेत. आपलं मोठं भाग्य आहे की आपण अशा ग्रंथाचा अभ्यास, चिंतन, मनन करतो आहोत. मला या समासाचं वैशिष्ट्य असं वाटतं की त्या काळामध्ये 350 वर्षापूर्वी राजकारणावर लिहावं किंवा राजकारण आपल्या समर्थ संप्रदायाच्या चतुसूत्रीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आणून ठेवावं असा विचार संत रामदासांना करावा वाटला. जीवनाचं वैशिष्ट्य आहे. 350 वर्षापूर्वी राजकारणावर कुणी लिहिलंय मला सांगा तुम्ही. अत्यंत मार्मिक पद्धतीनं, अत्यंत सूक्ष्म बारकावे काढून समर्थांनी हा समास लिहिलेला आहे. त्या काळामध्ये राजकारण संप्रदायामध्ये त्यावर भाष्य करणारे संत रामदास स्वामी हे एकमेव संत आहेत. एकमेव संत आहेत ज्याला राजकारण करायचं आहे. राजकारण म्हणजे सज्जनो, हे आत्ताचं जे राजकारण आपण पाहतो आहोत, मानगुटीवर पाय देऊन एनकेन प्रकारे पद आणि सत्ता मिळवणं, हे राजकारण समर्थ रामदासांना अपेक्षित नाहीये. मुख्य हरिकथा निरूपण, दुसरे राजकारण म्हणजे हरिकथा निरूपण, भगवंताचं गुणसंकीर्तन, नामसंकीर्तन, ह्याच्या खालोखाल पवित्र आणि पुण्य कर्म काय आहे तर ते राजकारणाचे, असं समर्थ रामदास स्वामी सांगतायत. म्हणजे ते राजकारण किती वेगळं आहे. समर्थ रामदासांना राजकारण या शब्दातून समाजकारण, समाजाचा विकास, राष्ट्राचा विकास, राष्ट्राचा उद्धार हे अपेक्षित आहे, न की आपल्या काय 10 पिढ्यांचा उद्धार करून ठेवायचा. अगणित संपत्ती आहे. काय काय विरुद्धावलाय तो आजकालच्या राजकारणी लोकांना. जे शिवाजी महाराज आपल्या डोक्यावर कपाळावर हात बडवून घेतील जाणता राजा कुणाला म्हणलं तर, किती लोकांनी आपापल्या नावावर पुढे उपाधी लावून घेतलेल्या आहेत. श्रीमंत योगी काय, जाणता राजा काय. पण ते राजकारण वेगळं आहे
आणि आत्ताचं तुंबड्या भरणारं राजकारण हे अत्यंत गलिच्छ राजकारण आहे. या समर्थांना या समाजामध्ये राजकीय पक्षाचं काम करणारा किंवा असा राजकारणी माणूस लोकसंग्रह करणारा आणि राष्ट्रोद्धार करणारा अपेक्षित आहे. लोकसंग्रह करणारा, मग त्यामध्ये फक्त आपली टिमकी वाजवणाऱ्या पिट्टूंची आपल्या पाठीमागे जंत्री लावायची, एक टोळी उभी करायची, असं राजकारण किंवा असं कर्म समर्थ रामदासांना अपेक्षित नाहीये. त्या काळामध्ये 5 यावनी मुसलमानी सत्ता या देशावर अधिराज्य करत होत्या आणि अशा काळामध्ये हिंदवी स्वराज्याच्या निर्माणाची एक आंतरिक तळमळ श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात जागृत झालेली होती आणि ती सुद्धा टाकळीला शहाजीराजे आणि समर्थ रामदासांची भेट झाली तेव्हापासून ती सुप्त इच्छा प्रदीप्त झालेली आहे. शहाजी राजांच्या भाऊजाईचं अपहरण करण्यात आलं खुलताबाद जवळ आणि अशा परिस्थितीमध्ये किती अनसर्टन्टी आहे, काहीच स्थिर नाहीये. एका सरदाराच्या घरामध्ये असं होऊ शकतंय तर सामान्य माणसाचे काय हाल असतील, किती अनवनीत अत्याचार त्यांच्यावर होत असतील.